डिप्रेशन, एन्झायटी, अतिविचार आणि नकारात्मक विचार आणि यातून निर्माण होणारे ताणतणाव, यामधून जर आपल्याला कायमचं मुक्त व्हायचं असेल तर काही सोपे उपाय आहेत, ते करा. नक्की तुम्हाला फायदा होईल. नंबर 1, हे सगळे प्रॉब्लेम विचारांशी संबंधित आहे. आणि विचार म्हणजे आहे तरी काय हो? आपण सारखं म्हणतो की एन्झायटी आहे, डिप्रेशनच आहे, नकारात्मक विचार येत आहेत, सारखी चिंता करत बसतो मी. पण खरं तर या विचारांना काही अर्थच नाही. विचार म्हणजे आपल्या मनाच्या पडद्यावरती उठणारे तरंग आहेत. काही वेळ राहतात, आपोआप निघून जातात. जसं तुम्ही एखाद्या पाण्यावर दगड फेका, त्या एका दगडामुळे अनेक तरंग निर्माण होतील. पण जर तुम्ही त्या तरंगांना शांत करण्यासाठी काही केलं नाही तरच ते तरंग शांत होतील. तरंगांना शांत करण्यासाठी तुम्ही अजून पाण्यात हात घातला तर जास्त तेवढे तरंग निर्माण होतील. सेम मनाचं असंच आहे. वेगवेगळे विषय जे आपण आपल्या डोक्यात आणतो, त्या विषयरूपी खड्यातून जे अनेक तरंग निर्माण होतात, त्या तरंगांना आपण विचार असं म्हणतो. मग हे विचार सेम पाहुण्यांसारखे आहेत. तुम्हीच मला सांगा, जर तुमच्याकडे 4 दिवसाकरता पाहुणे आले आणि तुम्ही त्या पाहुण्यांना जास्तच केअर दाखवायला लागली, काळजी घेऊ लागली त्यांची, तेव्हा साधी पोळी कशाला, पुरणाची पोळी घ्या ना. अरे साधं पाणी कशाला, गरम पाणी घ्या ना. अरे इथे कशाला, पलंगावर झोपा ना. त्या पाहुण्यांना नक्की वाटेल की आलो तो होतो गड्या 4 दिवसाकरता, पण बोला आता मुक्काम 8 दिवस ठोकला पाहिजे. आणि पाहुणे त्यांचा मुक्काम वाढवतील. पण जर तुम्ही त्या पाहुण्यांना इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं, लक्षच दिलं नाही, ते पाहुण्यांना कळेल की याचं काही मन नाहीये आपण इथे राहावं. ते बोरिया बिस्तर बांधतील, त्यांचा गाशा गोंडाळतील आणि निघून जातील. बरोबर आहे की नाही सांग? विचार हे सेम असेच असतात. ज्या वेळेला एखादा विचार मनात निर्माण होतो, बघा, प्रत्येक वेळेला पॉझिटिव्हच विचार यायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. परिस्थितीनुसार वेगवेगळे विचार येतात. अहो, प्रत्येकाच्याच आयुष्यात भीती, तणाव, टेन्शन, मरणाचे विचार कधी ना कधीतरी येऊन गेलेले असतात. पण जे लोक त्या नकारात्मक विचारांकडेच लक्ष देतात, विचाररूपी पाहुणे मुक्काम ठोकतात. कळालं का? म्हणजे जर डिप्रेशन, एन्झायटी, ताणतणाव, अतिविचार, नकारात्मक विचार याच्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही त्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करायला शिका. जोपर्यंत तुम्ही मला डिप्रेशन आहे, मला एन्झायटी आहे, माझ्या मनात नकारात्मकच विचार येतात, अभिमानाने सांगतात मला अतिविचार करायची सवय आहे, तोपर्यंत तुम्ही पाहुण्यांकडे जास्त लक्ष देताय. तुमच्यापैकी अनेकांना आपलं दुखणं, आपलं दुःख, आपले निगेटिव्ह विचार ही इतरांना द्यायची सवय, इतरांना सांगायची सवय, ते पकडून ठेवायची सवय. कारण तुम्हाला सहानुभूती लागते. कुणी जर तुम्हाला गोड गोड बोललं ना की अरे नाही, होईल होईल रे बाबा, काळजी करू नको, तुम्हाला बरं वाटतं. आणि जोपर्यंत या मनाच्या सहानुभूतीच्या खेळात तुम्ही अडकणार आहात, तुमचं दुखणं मनाचं दूर होऊ शकत नाही. आधी तुम्हाला मजबूत बनावं लागणार. आधी तुम्हाला ठणकावून सांगावं लागणार आहे स्वतःला की या असल्या नकारात्मक विचारांना मी थारा देणार नाही, मी त्याची चर्चा करणार नाही, मी नकारात्मक विचारांविषयी बोलणं बंद करणार आहे, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करेन. काही काही लोकांना दुकान मांडून ठेवायची सवय. किती जरी आपण चांगलं बोललो ना, ते त्यातलं नकारात्मकच बघतील. कळतंय का? जसं आता मी बोलतो आणि बोलता बोलता जसं मी आता म्हटलं किती जरी, तर पहिलं वाक्य एक शब्द चुकीनं काय आला, किती बरी. संपूर्ण व्हिडिओमध्ये काय सांगितलं याच्याकडे दुर्लक्ष करून नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष न करणारा, नकारात्मक विचारांना पाहणारा माणूस, अरे इथं माऊली चुकले बरं. म्हणजे मी त्याला दाखवतोय, अरे बघ 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 किती सुंदर चंद्र आहे,
आणि तो पौर्णिमेचा चंद्र बघायचा सोडून हा नकारात्मक माणूस माझ्याकडे येतो आणि मला विचारतो, माऊलीजी तुमच्या बोटाला काय लागलो? मी दाखवतोय चंद्र, ते बघतं बोटाला काय लागलं. काल एक व्हिडिओ मी अपलोड केला, खुश राहा, आनंदी राहा. एका माणसाने असेल, डिप्रेशन असेल त्यांचं, असं नाहीये, पण त्याच्यावर कॉमेंट केली, काय खुश राहायचं, मला तर मरून जावंसं वाटतं, पण मरण यायला तयार नाही म्हणून जगतोय. हे पूर्ण लाखो लोक जे व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचवण्याची गरज काय? पण सवय आहे लोकांना, दुसरा कुणी समोर आला की निगेटिव्ह बोलत राहायचं. कुणी एखादी काही तुमच्यासोबत काही वार्तालाप केला, चर्चा केली, त्यातलं एक नकारात्मक शब्द पकडून ठेवायचा. अरे एवढं सगळं आयुष्यात परमेश्वराने दिले, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, चेहरा दिला, शब्द दिले, जीवन दिलं, हे बघायचंच नाही. आणि ज्याला नकारात्मकच बघायचंय हे तुम्ही पक्क डोक्यात ठेवा. जोपर्यंत तुम्ही नकारात्मक विचार, अतिविचार मला आहेत असं लोकांना सांगत सुटता, तुमच्या दुःखाचं जाहीर प्रदर्शन करता, तुमच्या दुःखाला तुम्ही कवटाळून बसता, तोपर्यंत कुणी एखादा व्यक्ती किंवा देव येऊन तुमच्या मनातले नकारात्मक विचार दूर करणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःची, स्वतःला, की माझे नकारात्मक विचार मी आत्तापासून बंद करणार आहे. नकारात्मक विचारांची चर्चाच करणार नाही, त्याच्याविषयी मी बोलणार नाही, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करेल. हे आहे का तयारी मला तुम्ही सांगा. सहानुभूती कशासाठी पाहिजे तुम्हाला? का दुखणं सांगतात? अरे निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे देता ते परत मिळतं. 100 लोकांना तुमचे प्रॉब्लेम सांगून आणि ते प्रॉब्लेम सुद्धा सांगून एखाद्याने सोल्युशन सांगितलं, त्या सोल्युशन बद्दल ऐकायचंच नाही, आपले प्रॉब्लेमच सांगत राहायचं. हे जे मी ऐकतो याच्यातून तुम्ही काय घेतलं? करा बरं कॉमेंट. आत्तापर्यंतच्या व्हिडिओतून तुम्ही काय घेतलं? करा ना, एक सकारात्मक कॉमेंट करा, एक पॉझिटिव्ह कॉमेंट करा, की मी माझ्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करणार आहे. मी इथून पुढे नकारात्मक विचारांची चर्चा करत बसणं बंद करेल. मी स्वतःहून सकारात्मक विचार करेल. माझे नकारात्मक विचार मी स्वतःच बंद करणार आहे. मला कळालं नकारात्मक विचार हे पाहुण्यांसारखे लक्ष दिलं की जास्तच मुक्काम ठोकतात. इथून पुढे मी त्याच्याऐवजी आला की त्याच्याकडे दुर्लक्ष करेल. आणि परिस्थिती वेगवेगळी येत असते, त्याच्यात वेगवेगळे विचार येतात. एकाच विचाराला मी पकडून ठेवणार आणि तुमचं तुम्हीच करणार, दुसरं कोणी करणार नाही. आता हा बॉक्स माझ्या हातात आहे. जर हा बॉक्स माझ्या हातात आहे आणि मी म्हटलं या बॉक्सनी मला पकडून ठेवलं, आता हा बॉक्स मला कधी सोडेल? आयुष्यभर हा बॉक्स मला कधीच सोडणार नाही. कारण बॉक्सला मी पकडलेलं नाहीये का बॉक्सनी मला पकडलेलं आहे? सांगा. जर मी म्हटलं मी बॉक्सला पकडलेलंच नाही, बॉक्सनी मला पकडलं, आयुष्यभर असंच राहील नव्हते. कळतंय का मंडळी? कुणीतरी तुम्हाला सांगते का अरे बाबा बॉक्सला तू पकडलेलं आहे, बॉक्सने तुला पकडलेलं नाही. तुम्ही काही पण सांगता. अहो एकदा शांत व्हा, एकदा स्थिर व्हा, एकदा चेहऱ्यावर स्माईल ठेवा, एकदा बघा काय झालेलं आहे. अरे मी बॉक्सला पकडलेलं आहे हे ज्या क्षणाला तुम्हाला कळेल, तुम्ही तो बॉक्स सोडून दिला, तुम्ही मोकळे झालेत. एन्झायटी, डिप्रेशन, नकारात्मक विचार हे असंच आहे. तुम्ही त्याला पकडून ठेवलं म्हणून नंबर 1 आजपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. नंबर 2 तुम्ही नकारात्मक बोलणं बंद करा. नंबर 3 नकारात्मक लोकांना सारखं सारखं भेटू नका. नंबर 4 सगळ्यात महत्त्वाचं नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आणि तुम्ही स्वतःहून नंबर 5 तुम्ही ते सोडून द्या. तुम्ही स्वतःहून सोडा. तुम्ही म्हणा. आधी हे समजून घेणं गरजेचं आहे, आधी हे फील करणं गरजेचं आहे. आधी तुमच्या अंतर्मनाला तुम्ही सूचना देणं आवश्यक आहे. हो आत्तापासून मी नकारात्मक विचार सोडले. बोला बरं एकदा, करून बघा. केल्याशिवाय कळणार नाही ना. साध्या साध्या गोष्टीत आयुष्यभर तुम्हाला डिप्रेशन, एन्झायटी, अतिविचाराच्या गोळ्या घेत पेशंट म्हणून जगायचं आहे. की काही जरी घडलं तरी सुद्धा थोडेसे पेशन्स ठेवून तुम्हाला नॉर्मल माणसासारखं राहायचं आहे. हे तुम्ही आत्ता स्वतःला विचारा आणि सांगा आणि निर्णय घ्या आणि लगेच बदल करायला सुरुवात करा. लगेच, नंतर नाही. ठेवा ना चेहऱ्यावर स्माईल. मूठ अशी बंद करा, दोन्ही हात वरती करा, एक श्वास घ्या पूर्ण आणि बोला यस. असं निदान 5, 7, 8, 10 वेळेला बोला. बोलत राहा एकदम जोशमध्ये, जणू काही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत अशा पद्धतीने बोला बरं. त्याचे डोक्यात बसलेलं ना मी पेशंट आहे, मी एन्झायटीवाला आहे, मी अतिविचार करणार, हे काढा, फेका ते. जोश पाहिजे. मोठ्याशी बंद करा आणि बोला यस 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 यस. मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मी निरोगी आहे, मी जे काही घडलंय त्याला स्वीकारायला तयार आहे, मी सकारात्मक आहे, मी शांत आहे,
मी परमेश्वराचं लहान लेकरू आहे. अरे बोला तर खरी, 50 वेळेला बोला ना, मोठ्याने बोलत राहा. जा गच्चीवरती आणि बोला, जा निसर्गात आणि बोला आणि फील करा. एकदा बोललो होतो माऊलीजी, कधी? वन्स अपॉन अ टाइम इन 1942. कधी सकारात्मक बोलले? रोज 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 तुम्हाला बोलावं लागणार आहे. दुसरी गोष्ट हीच आहे, ते म्हणजे एक तर तुम्हाला नकारात्मक विचारांना सोडा, मान्य आहे, पण सकारात्मक विचारांना पकडा ना. तुम्ही स्वतःला सूचना देत राहा. तुम्ही 10-10 वेळेला बोला. तुम्ही कधीच नकारात्मक बोलू नका, पण सकारात्मक बोला. कळतंय का? अहो, तुमच्या घराला जर का समजा मला सांगा कंपाऊंड नसेल, तर तुमच्या अंगणात कुठलंही कुत्रं, मांजर, प्राणी, गायी येऊन बसतील की नाही? कंपाऊंड घाला ना त्याच्यामध्ये. कळतंय का? कशाचं कंपाऊंड घालायचं? सकारात्मक विचारांचं. म्हणजे नकारात्मक विचार येतच नाही. आणि कंपाऊंड घालणं म्हणजे काय? कंटिन्यू चेहऱ्यावर स्माईल ठेवा. हा चेहरा खूप महत्वाचा आहे. चेहरा तुमच्या मनाचं प्रतिबिंब आहे. उतरलेला चेहरा ठेवला, कपाळावर आड्या ठेवल्या, सारखं निगेटिव्ह बोलत राहिलं तर निगेटिव्हच निर्माण होणार ना. जे बीज पेरतात तेच तो उगणार ना. हे कुणी दुसऱ्याने आणून दिलेलं नाही तुम्हाला. एखादा काहीतरी नकारात्मक प्रसंग घडला आणि तुम्ही त्याच्यातच अडकून बसले. कधी घडलं? पूर्वी कधीतरी कुणीतरी अपमान केला, लग्नात कुठेतरी काहीतरी बोलणं झालं, कुठेतरी तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली, कुणीतरी तुम्हाला सर्वांसमोर बोललं, किंवा आयुष्यात काहीतरी एक वाईट प्रसंग घडला. अहो, तो घडून गेला, झाला, संपला, तुम्ही त्याच्या पुढे आले. मनाने कधी पुढे येणार? 2 वर्षापूर्वी घडलेली घटना जर तुम्हाला त्रास देते, तर तुम्ही किती स्वतःला अडकून ठेवलं? आयुष्यातले 2 वर्ष वाया घालतायत मग तुम्ही. अहो, कितीही जुनी गोष्ट पकडून ठेवली, मनाने सोडा आणि आतापासून बोलत राहा ना सकारात्मक. स्वतःला फील करा. देवाने तुम्हाला असंच जगण्यासाठी निर्माण केलेलं नाहीये. आणि नशीब आणि देव आणि जीवन तुम्हाला दुःख देत नाही. सर्वांच्याच आयुष्यात कमी अधिक प्रमाणात अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, पण जे प्रॉब्लेममध्येच अडकून बसतात त्यांना डिप्रेशन येतं. जे प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधतात, उलट तो प्रॉब्लेम त्यांना मजबूत बनवतो. आधी म्हणा, हो येऊ द्या प्रॉब्लेम, काही हरकत नाही. घडून गेलेला प्रसंग किती वाईट असू द्या वाईट, मी पुढे चालेल. आधी हे फील करा, जाऊ द्या, सोडून देणं शिका आणि सतत सकारात्मक बोला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रोजच संकट होते, पण त्यांनी त्या संकटाला जीवनाचा भाग बनवलं होतं, कारण त्यांचं ध्येय होतं की स्वराज्य रयतेसाठी निर्माण करणं. असं आयुष्यात काही ध्येय आहे का? सांगा ना, काय ध्येय आहे तुमच्या आयुष्याचं? आनंदात जगणं हे ध्येय ठेवा. तुमच्याकडे बघून 4 लोकांना वाटलं पाहिजे की अरे किती आनंदी व्यक्ती आहे. तुमच्यामधून फुलासारखा सुगंध पसरू द्या तुमच्या विचारांचा. आणि म्हणून दुसरी गोष्ट महत्वाची, सतत सकारात्मक बोला, सकारात्मक वाचन करा, सकारात्मक विचारांचं कंपाऊंड घाला. कळतंय का? जसं तुमचा दूर प्लॉट आहे, कुणीही कब्जा करत नाही. एकदा कब्जा केलं की मग कोर्टात केस जाते, चालू राहते. मग कब्जा करू नये आणि तुमचं तिथे जाणंही होत नाही, म्हणून तुम्ही काय करता? कंपाऊंड करताना एक बोर्ड लावता की हा प्लॉट यांच्या मालकीचा आणि खाली फोन नंबर. तसं मनाने तुमच्या हृदयावर तुमच्या शरीराच्या प्लॉटवर एक बोर्ड लावा की हा प्लॉट, हे शरीर, हे मन देवाच्या मालकीचं आहे. याच्यात मी घाण टाकणार नाही, याच्यात मी नकारात्मकता टाकणार नाही. हे सकारात्मक विचारांविषयीच मी इथून पुढे चर्चा करेल, बोलेल आणि मी आधी फील करेल मी सकारात्मक आहे. कळतंय का? हो नाही बोला, नुसतं ऐकू नका. हे ऐकताना सुद्धा असं चालत आहे का? जोशमध्ये आहे का? बोलत आहे का? मी बोलतोय ना, ते पॉझिटिव्ह बोला. लोळत पडलेले आहेत, मध्येच ऐकतायत, मध्येच बसले, तोंड उतरलेलं आहे आणि मनात पुन्हा असं सुरू आहे, अशाने कधी काही होत असतं का? आम्ही सगळं करून बसलेलो आहे. याचा अर्थच आहे की तुम्हाला बदलायचं नाही. नंबर 3 सगळ्यात महत्वाचं, जे कुठलं व्यसन असेल ना ते आत्ता सोडा. तंबाखू खातायत, गुटखा खातायत, सारखं चहा घेतायत, दारू पितायत, वाईट व्यसन करतायत आणि पुन्हा म्हणतायत की व्यसन सुटत नाही आणि मग नकारात्मक विचार पण सुटत नाही. आधी तुम्हाला तुमचे व्यसन बंद करावे लागणार आहेत. निश्चय करा. आधी स्वतःला सांगा की माझे व्यसन मी बंद केले. आहारात बदल करा, नॉनव्हेज बंद करा. दुसऱ्या प्राण्यांना मारून त्याचं रक्त सांडून ते तुकडे खातायत तुम्ही. एका प्राण्याला मारायचं आणि ते मेलेलं प्रेत शिजवायचं आणि ते खायचं. हे माझं म्हणणं नाही, गौतम बुद्धांनी तेच सांगितलं. सम्यक आहार घेतला तर सम्यक विचार येतील.
श्रीकृष्णाने तेच सांगितलं, सात्विक आहार घेतला तर सात्विक विचार येतील. आहारातून तुमचे विचार, तुमचं शरीर निर्माण होत असतं. 6 महिने करून तर बघा. सात्विक आहार घ्या. सकाळची सुरुवात सगळ्यात महत्वाचं, लोळून राहायचं नाही. तुम्ही एक्सरसाइज करणं, जॉगिंग करणं, फिरायला जाणं, व्यायाम करणं, सूर्यनमस्कार करणं, प्राणायाम करणं, ध्यान करणं, हे व्हायलाच पाहिजे. तुम्ही जर पळाला नाही, धावला नाही, तुम्ही जर भस्त्रिका केली नाही, तुम्ही जर प्राणायाम केले नाही, तर मला सांगा तुमच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल? तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा कसा होईल, जेवढा व्हायला पाहिजे तेवढा? जर तुम्ही प्राणायाम केले, ध्यान केलं, एखादा डोंगर चढला, एखादा ग्रुप चांगला निवडा, निर्व्यसनी ग्रुप. जर तुम्ही शिबिर केलेलं नसेल आपलं चैतन्य वनातलं, तर दर महिन्याला 6 दिवसांचे शिबिरं असतात. आधी सहपरिवार शिबिर करा. आणि जर एखादा पेशंट घरात असेल ना, तर त्या घरातल्या लोकांचं बिहेवियर सुद्धा तुम्ही सुद्धा चेंज करा आधी. नाही, याला गरज आहे, याला पाठवा. आधी घरातल्या सर्वांनी, आपल्या घरातला एखादा जर बरा व्हावा असं वाटत असेल तर सर्वांनी शिबिराला या. कुठे ना कुठे आपण देखील त्याला जबाबदार असतो. मागच्या 20 वर्षापासून, 22 वर्षांपासून चैतन्यवन नावाची जी आपली 12 एकर परिसरात सुंदर निसर्गरम्य जागा आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद, इथे 6 दिवसांचे शिबिरं होत असतात. 50 देशातले लोक जोडले गेलेले आहेत, कोट्यवधी लोक जोडले गेलेले आहेत आणि त्या प्रत्येकाला फायदा झालेला आहे. जर या चॅनलवरचे बाकीचे इतर साधकांच्या अनुभवांचे व्हिडिओ बघा, कुणाला काय काय बदल झाला ते बघा. तुम्ही तिथेच राहून कसं परिवर्तन होणार? मला जर मुंबईला जायचंय तर मला उठावं लागेल, मला बॅग भरावी लागेल, मला तिकीट काढावं लागेल, मला बसमध्ये बसावं लागेल, मला प्रवास करण्याची तयारी करावी लागेल. मी इथंच राहतो आणि विचार करतो मला मुंबईला जायचंय, कसं काय जाईल? मला सकारात्मक विचार करायचे. आधी उठा, कृती करा, आधी व्यसन सोडा, आधी शाकाहारी बना, आधी सकारात्मक बोला, आधी नकारात्मक विचारांना मनाने सोडा, आधी एक्सरसाइज सुरुवात करा, आधी विश्वास ठेवा मनामध्ये. चांगल्याच गोष्टी मी मध्ये टाकणार आहे. नकारात्मक विचार येऊ लागले, सवय असते, ती सवय सुटत नाही, पटकन तिथून बाहेर जायचं, उठायचं, त्या जागेवरून चालायचं, थोडंसं चांगलं वाचन करायचं, चांगले व्हिडिओज बघायचे. खाली जे नंबर दिलेत ना त्याच्यावर कॉल करा आणि कॉल केल्याच्या नंतर त्यांना विचारा. सकाळी मोफत साधन आहे झूम ॲप्लिकेशनवरती, 5:45 ते 7:30 वाजेपर्यंत करून बघा एकदा. आणि सगळ्यांसाठी मोफत आहे ती साधनं. शिबिराविषयीची माहिती घ्या आणि फोन केल्याच्या नंतर जर उचलल्या गेला नाही की लगेच नकारात्मक विचार करू नका. शिबिर चालू असताना फोन उचलल्या जात नाही, पण पुन्हा रिटर्न कॉल तुम्हाला येतो. नाही आला तर पुन्हा 2-3 दिवसांनी करून बघा. त्याची सकारात्मक सुरुवात इथून करा. सर्व काही शक्य आहे, अशक्य असं काही नाहीच आहे. आता सगळं संपलं, असं कधी होतं का, अशाने कधी होईल का, काही फायदा होतो का, मला तर काही भरोसाच राहिला नाही, हे असं नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना देव सुद्धा बदलू शकत नाही. आधी बोलणं चेंज करा. पुन्हा एकदा चेक करा चेहऱ्यावर स्मित हास्य आहे का, मनात विश्वास आहे का, बदलण्याची तयारी आहे का. बदलण्याची तयारी पाहिजे, त्याच्याशिवाय कोणीही बदलू शकत नाही कुणाला. आधी मनात यायला पाहिजे, होय मला या नकारात्मकतेतून बाहेर यायचंय, तेव्हाच तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि हे सगळं श्वासाशी संबंधित आहे. प्रत्येक भावना आणि श्वास याचा संबंध आहे. रागात असताना श्वास जोरात असतो, घाबरलेला असताना अशी धाप लागते, भीती वाटताना श्वास वरवर चालू असतो, मनात नकारात्मक विचार असतील, वाईट विचार असतील तर श्वास वरवर असतो. आनंद झाला, खोलवर श्वास होतो. साधा एक प्रयोग करा. जेव्हा निगेटिव्ह विचार यायला लागला, जेव्हा एन्झायटी, जेव्हा डिप्रेशन, ओसीडी असा त्रास तुम्हाला व्हायला लागला, करून बघा तुम्ही. 10 मिनिट नुसती भस्त्रिका करायची. कशी? जरा सकाळी सकाळी उठा, सूर्यप्रकाश मेन अंगावर पडला पाहिजे तुमच्या. सूर्यप्रकाशात थांबा, सूर्याकडे तोंड करून थांबा. आणि भस्त्रिका म्हणजे काय? भाता जो आहे त्याला भस्त्रिका म्हणतात. श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, मस्तपैकी पळत पळत काय करायचं, करा बरं 5 मिनिट. असं सुरुवातीला 2 मिनिटं जमेल, मग 4 मिनिटं जमेल, पण सूर्यप्रकाशात उभं राहून तुम्ही अशी भस्त्रिका जर केली, श्वास घेतला सोडला, घेतला सोडला, पूर्ण श्वास आतमध्ये गेला, पूर्ण श्वास बाहेर गेला, फुफ्फुस मोकळे होतील, श्वास तुमचा, हवा, ऑक्सिजन तुमचं मेंदूपर्यंत जाईल, रक्ताभिसरण चांगलं होईल. सूर्याचा प्रकाश हे सगळ्या रोगांवरचं औषध आहे, मनावरचं सगळ्यात मोठं औषध आहे. बघा फायदा होतो की. छान खळखळून हसा, एखादं गाणं लावा, एखादं भजन लावा आणि नाचा. अंगातून घाम निघला ना की अर्ध डिप्रेशन तिथे दूर होतं.
पडून राहू नका. तुम्हाला डिप्रेशन, एन्झायटी काय सांगते? पडून राहा, बोलू नको कोणाशी, जगापासून अलिप्त व्हा. उलट करा, उलट करा. आगीला जर शांत करायचं असेल तर पाणीच लागतं. या डिप्रेशनला जर दूर करायचं असेल तर हसरा चेहराच लागतो, सकारात्मक विचारच लागतात, कुणाची तरी साथ लागते, प्राणायाम लागतं, ध्यान लागतं, सूर्यप्रकाश लागतो. रात्री वेळेवर झोपा. मोबाईल पकडून ठेवायचा, त्याच्यातले चांगलं चांगलंच बघा. नकारात्मक व्हिडिओ, घाणेरडे व्हिडिओ, चुकीचे व्हिडिओ कोणते आहेत ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे बघायचंच नाही आपल्या मोबाईलमध्ये. आणि आधी म्हणा, एक कागद घ्या, लिहा ना 50 वाक्य. किती दिवस झाले स्वतःविषयी पॉझिटिव्ह लिहिलं? मी आनंदी आहे, मी प्रसन्न आहे, मी उत्साही आहे, मी परमेश्वराचं बाळ आहे, असं लिहा ना एकदा. करून बघा, केल्याशिवाय होणार नाही. आणि आधी शिबिर करा. आधी सकाळी साधनेला जॉईन व्हा. एक डोंगर चढून या, रायगडावर जा, राजगडावर जा, तोरणाला जा, सिंहगडावर जा. अरे एखादा किल्ला चढून तर बघा. बघा किती फायदा होतो. गोळ्यांशिवाय जगायचं असेल तर हेच उपाय तुम्हाला करणं भाग आहे. आणि लाखो लोकांचे रोग दूर झाले म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. काहीतरी पॉझिटिव्ह कॉमेंट करा. ज्यांना आवश्यक आहे त्यांना शेअर करा. आवडलं असेल तर तसं सांगा, यस आम्ही हे करायला सुरुवात केली. कुणाशी तरी तर तुम्ही बांधील पाहिजे हो. ऐकायचं सोडून द्यायचं. काय केलं तुम्ही आजच्यापर्यंत? कुठेतरी तुम्ही सातत्य ठेवा, कुणाशी तरी बांधील राहा की मी याला उत्तर द्यायला बांधील आहे. जरी तुम्ही माझा आज पहिल्यांदाच ऐकत असाल तरी सुद्धा असं समजा की माऊली आपलेच आहेत आणि सांगा मला, होय आम्ही सुरुवात करणार आहे. आणि हेच उपाय, याच्यापेक्षा वेगळं काही शोधू नका. हेच करा. याच्यातूनच तुम्हाला फरक नक्की जाणवणार आहे आणि तुमच्या या सगळ्या नकारात्मकतेतून तुम्ही 100% बाहेर येणार आहात. आहे की नाही विश्वास तुमचा? बोला यस. यस. हे चेहऱ्यावरचं स्माईल चुकीनं सुद्धा सोडायचं नाही. कपाळावरती आड्या पाडायच्याच नाही. आणि पॉझिटिव्हिटीनी, सकारात्मकतेने आलेल्या प्रसंगाला सामोरं जा. नकारात्मक बोलायचंच नाही. अडचणीच आहेत, असंच आहे, तसंच आहे. काय डिप्रेशन आहे तुम्हाला? जॉब लागला नाही, डिप्रेशन? सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, रिकामं बसून राहायचं नाही. काम करा, कामाला लाजू नका. शून्यातून सुरुवात करा. काहीतरी काम करा, कोणतंही काम करा. दिवसभर स्वतःला बिझी ठेवा. यस. आणि सांगा स्वतःला की याच्यातून मी बाहेर पडणार. जय गुरुदेव.